चॅप्टर नंबर 6 लाईन अँड प्लेन. तर त्यामधला पुढचा पॉईंट आहे डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. तर त्यामध्ये थेरम पहा. द डिस्टन्स ऑफ पॉईंट पी इन ब्रॅकेट अल्फा बार फ्रॉम द लाईन आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्डा बी बार ए स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ अल्फा बार मायनस ए बार स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय मॉड ऑफ बी बार ब्रॅकेट स्क्वेअर. तर याचं प्रूफ पहा. काय म्हटलेलं आहे, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन. मग आपण या ठिकाणी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ही जी लाईन दिली आपल्याला कोणती, ए आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्डा बी बार ही लाईन आहे. याला एल नाव देऊ आपण. आणि ह्या लाईन एलला म्हणजेच लाईन पासिंग थ्रू पॉईंट ए आहे, हॅविंग पोझिशन वेक्टर ए बार अँड पॅरलल टू व्हेक्टर बी बार. अशा फॉर्ममध्ये ही लाईन आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट पी. मग इथे समजा पॉईंट पी असेल की ज्याचा पोझिशन वेक्टर अल्फा बार आहे. आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणजेच पी एम. ड्रॉ परपेंडिक्युलर पी एम टू लाईन एल. लाईन एलवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि जॉईन ए पी जॉईन केला आहे आपण. तर आता या ठिकाणी आपल्याला ए एम पी हा राईट अँगल ट्रँगल दिसतोय. म्हणजेच काय म्हणता येईल, ए एम इक्वल टू मॉड ऑफ ए एम बार. मॉड ऑफ ए एम बार म्हणजेच प्रोजेक्शन ऑफ ए पी बार. प्रोजेक्शन ऑफ ए पी बार ऑन द लाईन एल. प्रोजेक्शन म्हणजे शॅडो ऑफ ए पी. शॅडो ऑफ ओ पी ए पी आहे. तर प्रोजेक्शन ऑफ ए पी बार ऑन द लाईन एल म्हणजेच प्रोजेक्शन ऑफ ए पी बार ऑन लाईन एल. आणि लाईन एल पॅरलल टू बी बार आहे म्हणजेच काय म्हणता येईल, ऑन बी बार. देअरफॉर इक्वल टू ए पी बार डॉट बी बार डिवायडेड बाय मॉड ऑफ बी बार. या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्शनचा हा फॉर्म्युला मिळतो. देअरफॉर इन राईट अँगल ट्रँगल ए एम पी बाय पायथागोरस थेरम ए एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर किंवा इक्वल टू काय मिळेल आपल्याला, ए पी स्क्वेअर. आणि देअरफॉर पी एम स्क्वेअर इक्वल टू ए पी स्क्वेअर मायनस ए एम स्क्वेअर. आणि देअरफॉर ए पी म्हणजेच काय मिळेल, मग ए पी बार इक्वल टू काय असतं, ओ पी बार मायनस ओ ए बार. आणि ओ पी बार म्हणजेच अल्फा बार आहे. तर काय मिळेल, अल्फा बार मायनस ए बार. आणि ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच मॅग्निट्यूडचा स्क्वेअर होईल मायनस ए एम स्क्वेअर म्हणजेच किती मिळेल, ए पी बार डॉट बी बार डिवायडेड बाय मॉड ऑफ बी बार. तर ए पी बार म्हणजे अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय मॉड ऑफ बी बार ब्रॅकेट स्क्वेअर. and therefore pm equal to taking square root on both sides, therefore pm equal to square root of mod of alpha bar minus a bar square minus alpha bar minus a bar dot b bar divided by mod of b bar square is the distance from पॉईंट टू लाईन. अशा फॉर्ममध्ये आपल्याला हा फॉर्म्युला प्रूव्ह करता येतो. त्यानंतर एक्सरसाइज 6.2. तर या फॉर्म्युल्यावर डिपेंड आपण एक्झाम्पल पाहूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट 2-3 टू द लाईन x+1/2 इक्वल टू y-3/3 इक्वल टू z+1/-1. तर हे एक्झाम्पल आपल्याला कसं सॉल्व करता येईल पहा. काय केले आपण, एक लाईन ड्रॉ केली. ही लाईन एल, दिलेली लाईन एल म्हटले त्याला. आणि आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट. हा पॉईंट दिलेला आहे 2-3, 1. त्याला नाव देऊ आपण पी. पी इज पॉईंट हॅविंग कॉर्डिनेट 2-3, 1. आणि आपल्याला हे परपेंडिक्युलर डिस्टन्स ड्रॉ करायचं आहे पी एम. त्यानंतर पी एम परपेंडिक्युलर टू लाईन. ठीक आहे. आणि देअरफॉर एनी पॉईंट ऑन लाईन गिवन लाईन म्हणजे ही जी लाईन आहे x+1/2 इक्वल टू y-3/3 इक्वल टू z+1 डिवायडेड बाय -1 इक्वल टू, तिघांचा रेशो इक्वल आहे, त्याला आपण लॅम्डा नाव दिलं. तर पॉईंट काय मिळेल, त्याला आपण एम नाव दिलेलं आहे. देअरफॉर एम हॅविंग कॉर्डिनेट व्हॅल्यूज ऑफ x, y, z. व्हॅल्यूज ऑफ x इज x+1/2 इक्वल टू लॅम्डा. देअरफॉर
एक्स इक्वल टू काय मिळेल -1 + 2 लॅम्बडा. वायची व्हॅल्यू मिळेल y - 3/3 इक्वल टू लॅम्बडा. देअरफॉर y इक्वल टू 3 + 3 लॅम्बडा. z + 1/-1 इक्वल टू लॅम्बडा. देअरफॉर z इक्वल टू -1 - लॅम्बडा. देअरफॉर डायरेक्शन रेशोज ऑफ PM. मग PM बार म्हणजे काय लिहितात m बार - p बार. आणि देअरफॉर डायरेक्शन रेशोज ऑफ PM डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. ऑफ PM -1 + 2 लॅम्बडा -2, 3 + 3 लॅम्बडा -3, -1 - लॅम्बडा -1 ह्या फॉर्ममध्ये मिळेल. दॅट इज डायरेक्शन रेशोज ऑफ PM -3 + 2 लॅम्बडा, 6 + 3 लॅम्बडा आणि -2 - लॅम्बडा ह्या फॉर्ममध्ये आपल्याला डायरेक्शन रेशोज ऑफ PM मिळतील. म्हणजेच कसं लिहितात PM बार इक्वल टू m बार - p बार. म्हणजेच IJKमध्ये आपल्याला व्हेक्टर मिळेल आणि IJKचे कोएफिशियंट म्हणजे डायरेक्शन रेशोज ऑफ PM आहेत. त्यानंतर PM परपेंडिक्युलर टू लाईन. मग डायरेक्शन रेशोज ऑफ L आर. मग ह्या लाईनचे डायरेक्शन रेशोज कोणते 2, 3, -1, 2, 3, -1 आहेत. आणि देअरफॉर लाईन PM परपेंडिक्युलर टू लाईन L. मग दोन लाईन परपेंडिक्युलर असेल तर रिलेशन माहिती आपल्याला A1A2 + B1B2 + C1C2 इक्वल टू 0. देअरफॉर -3 + 2 लॅम्बडा मल्टिप्लाय 2 + 6 + 3 लॅम्बडा मल्टिप्लाय 3 + -2 - लॅम्बडा मल्टिप्लाय -1 इक्वल टू 0. देअरफॉर -6 + 4 लॅम्बडा प्लस 18 + 9 लॅम्बडा +2 + लॅम्बडा इक्वल टू 0. देअरफॉर 4 लॅम्बडा + 9 लॅम्बडा + लॅम्बडा म्हणजे टोटल किती मिळतात 14 लॅम्बडा. -6 + 18 + 2 म्हणजेच किती +14 इक्वल टू 0. देअरफॉर 14 लॅम्बडा इक्वल टू -14 देन लॅम्बडा इक्वल टू -1. लॅम्बडा इक्वल टू -1 आणि देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ M. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ M. मग Mचे कोऑर्डिनेट काय येतात -1 + 2 लॅम्बडा -1 + 2 लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू -1 आहे. 3 + 3 लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू -1 आणि -1 - लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू -1. देअरफॉर M इन ब्रॅकेट -1 - 2 म्हणजेच किती मिळतील -3. 3 - 3 0, 1 + 1 0. हा पॉईंट M मिळेल. आपल्याला काय फाइंड करायचं आहे लेंथ PM फाइंड करायचं आहे. देअरफॉर लेंथ PM इक्वल टू बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. मग Pचे कोऑर्डिनेट काय होते 2 - 3 1 आणि Mचे आहेत -3 0 0. देअरफॉर 2 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर 2 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर म्हणजेच 25 प्लस -3 स्क्वेअर 9 प्लस 1 स्क्वेअर 1 दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 35 युनिट is the distance from point to line. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉईंट पोझिशन वेक्टरमध्ये आहे टू द लाईन r बार इक्वल टू 11 i कॅप -2j कॅप -8k कॅप प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट 10 i कॅप -4j कॅप -11k कॅप. ऑल्सो फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. तर याचं सोल्युशन पहा. आत्ता सोडवलं त्या मेथडनं सोडवलं तरी चालतं. कार्टेशियन फॉर्ममध्ये कन्वर्ट करून सुद्धा लिहिता येतं. तर काय म्हटलेलं आहे r बार इक्वल टू 11 i कॅप -2j कॅप -8k कॅप प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट 10 i कॅप -4j कॅप -11k कॅप. देअरफॉर इक्वल टू आता ह्या लाईनवरचा पॉईंट आपल्याला शोधायचा तो ह्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येतो. आय कॅप कॉमन काढलं तर 11 + 10 लॅम्बडा आय कॅप प्लस -2 -4 लॅम्बडा जे कॅप प्लस -8 -11 लॅम्बडा के कॅप. देअरफॉर M इन ब्रॅकेट Mचे कोऑर्डिनेट येतात 11 + 10 लॅम्बडा -2 -4 लॅम्बडा अँड -8 -11 लॅम्बडा. ह्या फॉर्ममध्ये याचे Mचे कोऑर्डिनेट मिळतात.
देअरफॉर पी एम, आता पॉईंट पी म्हणजेच पी बार दिलेला आहे, त्याला अल्फा बार पण म्हणतो आपण. मग पी बार इक्वल टू 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 5k कॅप. देअरफॉर पी एम बार इक्वल टू एम बार मायनस पी बार दॅट इज इक्वल टू किती मिळेल मग? एम बार किती आहे? 11 प्लस 10 लॅम्बडा आय कॅप प्लस -2 -4 लॅम्बडा जे कॅप प्लस -8 -11 लॅम्बडा के कॅप मायनस पी बार म्हणजे 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 5k कॅप. देअरफॉर इक्वल टू मग किती मिळेल इथे? 11 प्लस 10 लॅम्बडा -2i कॅप प्लस -2 -4 लॅम्बडा, इथे मायनस मायनस प्लस होईल 1 जे कॅप प्लस -8 -11 लॅम्बडा -5k कॅप. देअरफॉर इक्वल टू किती मिळेल मग? 9 प्लस 10 लॅम्बडा आय कॅप प्लस -1 -4 लॅम्बडा जे कॅप प्लस -8 -5 म्हणजेच किती? -13 -11 लॅम्बडा के कॅप. म्हणजेच डायरेक्शन रेशोज ऑफ पी एम ह्या ठिकाणी आपल्याला मिळतात 9 प्लस 10 लॅम्बडा -1 -4 लॅम्बडा -13 -11 लॅम्बडा हे मिळतील. त्यानंतर पी एम लाईन पी एम परपेंडिक्युलर टू गिव्हन लाईन whose direction ratios are ह्या ठिकाणी पहा 10 -4 -11 10 -4 आणि -11. देअरफॉर 9 प्लस 10 लॅम्बडा मल्टिप्लाय 10 प्लस -1 -4 लॅम्बडा मल्टिप्लाय -4 प्लस -13 -11 लॅम्बडा multiply -11 equal to 0. Therefore, solving we get 90 plus 100 lambda plus 4 plus 16 lambda minus plus 13 multiply 11 म्हणजेच 143 plus 121 lambda equal to 0. And therefore, 237 plus 237 lambda equal to 0. देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू -1. लॅम्बडाची व्हॅल्यू किती मिळते? -1. म्हणजे सेम डिस्टन्स आपण फाइंड केलं. पहा इथे पॉईंट पी होता, ही लाईन एल होती आणि इथे पॉईंट एम होता. एम इज एनी पॉईंट ऑन लाईन एल. ठीक आहे. देअरफॉर एम हॅविंग कॉर्डिनेट, मग एमचे कॉर्डिनेट काय येतात? एम हॅविंग कॉर्डिनेट 11 प्लस 10 लॅम्बडा, लॅम्बडाची व्हॅल्यू -1 म्हणजेच 11 - 10 किती मिळेल? 1. त्यानंतर -2 -4 मल्टिप्लाय -1 म्हणजेच किती? -2 प्लस 4 2 येईल. आणि नंतर झेड कॉर्डिनेट -8 -11 मल्टिप्लाय -1 म्हणजेच -8 प्लस 11 किती येईल? 3 इज द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट एम. अँड पी हॅविंग कॉर्डिनेट, पीचे कॉर्डिनेट काय होते? पी हॅविंग कॉर्डिनेट 2 -1 5. देअरफॉर लेंथ पी एम इक्वल टू, मग लेंथ पी एम म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला 1 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 -2 म्हणजेच -1 स्क्वेअर 1 येईल, 3 स्क्वेअर 9 आणि -2 स्क्वेअर म्हणजेच 4. देअरफॉर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 14 युनिट. अशा प्रकारे हे डिस्टन्स लेंथ ऑफ परपेंडिक्युलर आपल्याला मिळेल. इज द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट टू लाईन. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्क्यू लाईन्स. पुढचा पॉईंट आहे स्क्यू लाईन्स. तर स्क्यू लाईन्स म्हणजे काय पहा? इफ टू लाईन्स इन स्पेस इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट देन द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन देम इज 0. काय म्हटलेले? दोन लाईन जर अशा प्रकारे इंटरसेक्ट होत असतील तर यामधलं जे डिस्टन्स आहे दोन लाईनमधलं ते किती असतं? 0 असतं. देन डिस्टन्स बिटवीन देम इज 0. त्यानंतर इफ टू लाईन्स इन स्पेस आर पॅरलल टू इच अदर देन शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन देम इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे दोन लाईन जर पॅरलल असतील ह्या फॉर्ममध्ये, टू लाईन्स आर पॅरलल
दोन लाईन जर पॅरलल असेल तर त्यामधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण फाइंड करत असतो. आपण 11वीला असताना फॉर्म्युला पाहिला होता. दोन लाईन पॅरलल असतील तर त्यामध्ये फॉर्म्युला होता C1 - C2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A1² प्लस A2². हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहिलेला होता. म्हणजे टू लाईन्स आर पॅरलल देन शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. मग स्क्यू लाईन्स म्हणजेच लाईन्स आर नायदर पॅरलल नॉर इंटरसेक्ट. स्क्यू लाईन्स म्हणजेच लाईन्स ज्या इंटरसेक्ट पण होत नसतील, पॅरलल पण नसतील, म्हणजेच त्या लाईनला म्हणलं जातं नॉन कोप्लेनर लाईन्स. म्हणजे त्या लाईन एका प्लेनमध्ये नसतात. मग डेफिनेशन पहा. अ पेअर ऑफ लाईन्स इन स्पेस विच नायदर इंटरसेक्ट इच अदर नॉर पॅरलल टू इच अदर आर कॉल्ड स्क्यू लाईन्स. स्क्यू लाईन्स आर नॉन कोप्लेनर. म्हणजे ज्या स्क्यू लाईन्स आहेत ह्या एका प्लेनमध्ये नसतात. आर नॉन कोप्लेनर म्हणजे वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतात. नॉन कोप्लेनर म्हणजेच अशा फॉर्ममध्ये ज्या स्क्यू लाईन्स आहेत, आपण जर या ठिकाणी पॅरलल पिपेड ड्रॉ केला तर अशा फॉर्ममध्ये पॅरलल पिपेड आपल्याला ड्रॉ करता येतो. पहा, मग पॅरलल पिपेड अशा फॉर्ममध्ये आपण ड्रॉ केला. इथे ओरिजिन आहे. तर ज्या दोन लाईन आहेत म्हणजेच मग दोन लाईन म्हणजेच आपण त्याला नाव देऊया इथे आपण त्याला नाव देऊ S, हा C, त्यानंतर हा पॉईंट P आणि याला Q नाव देऊया. म्हणजेच आपण जर ह्या लाईन जॉईन केली, S आणि Q जॉईन केला आणि CP जॉईन केला, लाईन CP, तर ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहेत. SQ मधून जाणारी जी लाईन आहे ही वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहे. त्यानंतर CP सुद्धा वेगवेगळ्या प्लेनमधून जाते. याचा अर्थ ह्या ज्या दोन लाईन आहेत या इंटरसेक्ट पण होत नाहीत आणि पॅरलल पण नाहीत. म्हणजेच याला म्हटलं जातं स्क्यू लाईन्स. म्हणजेच ह्या नॉन कोप्लेनर लाईन्स आहेत. आर नॉन कोप्लेनर लाईन्स. लाईन्स इन द सेम प्लेन आयदर इंटरसेक्ट ऑर पॅरलल टू इच अदर. म्हणजेच जर एका प्लेनमध्ये लाईन्स असतील, अशा फॉर्ममध्ये एका प्लेनमध्ये जर लाईन्स असतील तर त्या एकतर इंटरसेक्ट करत असतील किंवा पॅरलल असतील किंवा एकाच लाईनवर अनेक वेक्टर फॉर्म होतात. अशा फॉर्ममध्ये म्हणजेच ह्या आहेत कोप्लेनर लाईन आणि इथे SQ आणि CP या आहेत नॉन कोप्लेनर लाईन्स. अशा फॉर्ममध्ये ह्या लाईन्स आहेत. याला म्हटलं जातं स्क्यू लाईन्स. आणि मग पुढचा पॉईंट पहा, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. त्यामध्ये थेरम, द डिस्टन्स बिटवीन लाईन्स R बार इक्वल टू A1 बार प्लस λ1 B1 बार अँड R बार इक्वल टू A2 बार प्लस λ2 B2 बार इज मॉड ऑफ A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार डिवायडेड बाय मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. तर फक्त आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला आवश्यक आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा कशा प्रकारे प्रूव्ह करता येतो पहा. याचा प्रूफ पहा. लाईन L1 अँड L2. लाईन L1 म्हणजे ही लाईन L1 पासिंग थ्रू पॉईंट A इन ब्रॅकेट A1 बार, ठीक आहे. अँड L2 पासिंग थ्रू पॉईंट B हॅविंग पोझिशन वेक्टर A2 बार. म्हणजेच लाईन L1 अँड L2 अशा फॉर्ममध्ये दोन लाईन आपण ड्रॉ केल्या. तर ही जी लाईन आहे L1 ही पॉईंट A मधून पास झाली की ज्याचा पोझिशन वेक्टर आहे A1 बार आणि ती पॅरलल आहे B1 बारला, ठीक आहे. त्यानंतर ही सेकंड लाईन L2 पासिंग थ्रू पॉईंट B हॅविंग पोझिशन वेक्टर A2 बार अँड पॅरलल टू B2 बार अशा फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर आपण एक PQ ड्रॉ केला परपेंडिक्युलर. PQ म्हणजेच काय म्हटलं, PQ इज परपेंडिक्युलर टू both L1 and L2. Therefore PQ bar equal to projection of AB bar on PQ bar. Therefore equal to
ए बी बार डॉट आणि इथे काय मिळेल मग B1 बार क्रॉस B2 बार डिवायडेड बाय मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार प्रोजेक्शन ऑफ ए बी बार ऑन पी क्यू बार दॅट इज इक्वल टू म्हणजेच हा जो वेक्टर आहे B1 बार क्रॉस B2 बार हा आहे युनिट वेक्टर अलॉंग पी क्यू बार म्हणजेच B1 बार क्रॉस B2 बार डिवायडेड बाय मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार आहे आणि मग इक्वल टू काय मिळेल ए बी बार म्हणजेच A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार डिवायडेड बाय मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार आणि हे काय डिस्टन्स आहे म्हणून याला आपल्याला मॅग्निट्यूड टाकावं लागतं. देअरफॉर शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन लाईन्स इज मॉड ऑफ A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार डिवायडेड बाय मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार आणि मग यामध्ये रिमार्क आहे नंबर फर्स्ट, two lines intersect each other if and only if shortest distance between them is 0. Two lines intersect each other if and only if the shortest distance between them is 0 आणि नंबर सेकंड लाइन्स r bar equal to a1 bar plus lambda b1 bar and r bar equal to a2 bar plus lambda b2 bar intersect each other if and only a2 bar minus a1 bar dot b1 bar cross b2 bar equal to 0. दॅट इज मग आता हाच फॉर्म्युला आपण जर कार्टेशियन फॉर्ममध्ये पाहिला म्हणजेच काय म्हटलेलं आहे A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार इक्वल टू किती म्हटलं आपण 0 आणि कार्टेशियन फॉर्ममध्ये जर लाईन असेल म्हणजेच x मायनस x1 डिवायडेड बाय A1 इक्वल टू y मायनस y1 डिवायडेड बाय B1 इक्वल टू z मायनस z1 डिवायडेड बाय C1 अँड लाईन x मायनस x2 डिवायडेड बाय A2 इक्वल टू y मायनस y2 डिवायडेड बाय B2 इक्वल टू z मायनस z2 डिवायडेड बाय C2 are intersect each other then if and only if shortest distance between them is 0. आणि मग शॉर्टेज डिस्टन्सचा फॉर्म्युला काय मिळतो या ठिकाणी A2 बार मायनस A1 बार म्हणजे फर्स्ट रो मिळेल तो येतो x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 म्हणजेच काय लिहिलं आपण A2 बार मायनस A1 बार म्हणजेच हा थोडक्यात स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हा आहे. मग फर्स्ट रोला काय लिहिलं A2 बार मायनस A1 बार आणि सेकंड रोला मग B1 बारचे कोएफिशिएंट म्हणजेच A1 B1 C1 आणि थर्ड रोला A2 B2 C2 इक्वल टू 0. हा आपल्याला फॉर्म्युला मिळेल. लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर देन शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज 0. अशा प्रकारचा हा फॉर्म्युला मिळतो. आणि मग पुढचा एक फॉर्म्युला आहे डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. The distance between parallel lines पॅरलल लाईन असतील तर हा जो बी बार आहे हा सेम असेल म्हणजे आर बार इक्वल टू A1 बार प्लस लॅम्डा बी बार अँड आर बार इक्वल टू A2 बार मायनस लॅम्डा बी बार इज मॉड ऑफ A2 बार मायनस A1 बार क्रॉस बी बार इक्वल टू 0. मग याचं प्रूफ पहा कोणत्या फॉर्ममध्ये येईल. काय म्हटलंय दोन लाईन पॅरलल आहेत म्हणजे अशा फॉर्ममध्ये दोन लाईन ह्या पॅरलल असतील L1 आणि L2 आर टू पॅरलल लाईन्स देन डिस्टन्स बिटवीन परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. मग परपेंडिक्युलर डिस्टन्ससाठी इथे आपण एक पॉईंट लिहिला म्हणजेच लाईन L2 पासिंग थ्रू पॉईंट ए लाईन L1 पासिंग थ्रू पॉईंट बी अँड अँगल थिटा बिटवीन देम
बी एम इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आपल्याला काय फाईंड करायचं असतं, डिस्टन्स बी एम. मग डिस्टन्स बी एम म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, इन ट्रँगल ए एम बी. तर यामध्ये काय मिळेल, बी एम इक्वल टू साईन थिटा इक्वल टू, साईन थिटा जर फाईंड केला तर साईन थिटा काय मिळतो, बी एम डिवायडेड बाय ए बी मिळेल. and therefore bm equal to ab multiply sin theta and therefore equal to ab multiply 1 sin theta multiply 1 into sin theta. आणि 1 म्हणजेच आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ युनिट वेक्टर इज 1 हे माहिती आहे, म्हणजेच आपण घेतलं मॉड ऑफ बी कॅप मल्टिप्लाय साइन थिटा. आणि मग हा फॉर्म्युला कशाचा येतो, मॉड ऑफ ए बी बार क्रॉस बी कॅप, मॉड ऑफ ए बी बार क्रॉस बी कॅपचा हा फॉर्म्युला आहे. देअरफॉर इक्वल टू ए बी बार म्हणजे ए टू बार मायनस ए वन बार क्रॉस बी कॅप इज द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स, इज द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. तर यानंतर आपण एक्झाम्पल पाहणार आहोत.